नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव 5,500 पार। होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव 5,500 पार। हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव 5,500 पार। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी आता हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ पाहत असताना जर आपल्याला मनापासून हा व्हिडिओ आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या ठिकाणी जरूर शेअर करा। YouTube वर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। फेसबुक वर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर देशांतर्गत बाजारात आता कधी होणार सोयाबीनचा बाजारभाव 5,500 पार। होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव 5,500 पार। या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यापूर्वी देशांतर्गत बाजारात सध्या सोयाबीनच्या बाजारभावाची स्थिती काय आहे ते बघणं गरजेचं आहे। सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव 4,500 ते 4,800 च्या दरम्यान दिसत आहे। ब्राझील मध्ये बायोडिझेलचा वापर वाढण्याची शक्यता जी आहे त्यामुळे देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारभावाला आधार मिळण्याची शक्यता दिसत आहे। त्याबरोबरच 15 तारखेनंतर मागणी आणि पुरवठ्यात जो गॅप निर्माण होणार आहे यामुळे सुद्धा सोयाबीनचा बाजारभाव सुधारण्याची शक्यता दिसत आहे। यामुळे देशांतर्गत बाजारात जानेवारी महिन्याच्या शेवटपर्यंत सोयाबीनचा बाजारभाव 5,000 पार तर फेब्रुवारीच्या शेवटीपर्यंत 5,200 पर्यंत पोहोचलं तर आश्चर्य वाटायला नको। पण लोकसभेच्या निवडणुका ज्या तोंडावर आल्या आहेत त्यानुसार सरकार कसल्याही प्रकारची रिस्क घेणार नाही आणि यामुळे खाद्यतेलाचं आयात शुल्क काही वाढणार नाही। आणि तुम्हाला या ठिकाणी खरं सांगतो, वास्तविक सांगतो की जोपर्यंत निवडणुका संपणार नाही तोपर्यंत देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव 5,500 पार होण्याची अजिबात या ठिकाणी शक्यता दिसत नाही। म्हणजे 31 मे पर्यंत कमीत कमी देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव 5,500 होण्याची शक्यता जवळपास 100% या ठिकाणी दिसत नाही। मग विक्रीचं कसं करायचं तर सोयाबीनचा बाजारभाव तुम्हाला या ठिकाणी 4,800 च्या आसपास दिसला की तिथं 25% विक्री करा। त्यानंतर 5,000च्या भावावर 50% सोयाबीनची विक्री करा आणि जो 25% आपण सोयाबीनचा स्टॉक ठेवला त्याला 5,100 किंवा 200च्या भावावर जर विक्री केलं तर या ठिकाणी मला वाटतं आपला 100% होईल फायदा। पण 5,200च्या वर एकतर सोयाबीनचा बाजारभाव जाण्याची शक्यता नाही आणि गेला तर टिकण्याची शक्यता नाही। म्हणून एकदा सोयाबीनची विक्री न करता जर टप्प्याटप्प्यानं आपण सोयाबीनची विक्री केली तर आपला या ठिकाणी होईल 100% फायदा। आणि भविष्यात एकदा सोयाबीन विकण्याऐवजी टप्प्याटप्प्याने विकलं तरच होईल फायदा। मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं YouTube चॅनल शेती मित्र। आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा।
यूट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.